या व्हिडिओमध्ये आपण कर्क राशीबद्दल एप्रिल 2025 मध्ये कोणत्या घटना घडल्या जाऊ शकतील हे अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत। यामध्ये आपण कुटुंब, विद्यार्थी वर्ग, नोकरी, व्यापार, आर्थिक परिस्थिती, चंद्रबळ, शुभ दिवस, शुभ रंग व तसेच या महिन्यात करण्याचे उपाय या सर्व गोष्टी पाहणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। कमेंटमध्ये नक्की श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका व तुम्हाला पडलेले प्रश्न तुम्ही नक्कीच विचारू शकता। ही माहिती तुमच्या हितचिंतकांपर्यंत पोहोचवा, म्हणजेच शेअर करा। पाहिलं गेले तर कर्क राशीच्या जातकांचा स्वामी ग्रह हा चंद्र असतो। ही रास पाण्याचे तत्व म्हणजे जलतत्वावरची असते। कर्क राशीच्या जातकांचा स्वभाव पाहिला तर अत्यंत संवेदनशील व अनोख्या कल्पनांनी भरलेला असतो। यांची वृत्ती पाहिली तर कोणत्याही गोष्टी आपल्या मनामध्ये साठवून ठेवतात। त्यांना व्यक्त होणे कधी कधी अवघड जाते। या राशीचे जातक अत्यंत सुरक्षित आणि स्टेबिलिटी यांना प्रायोरिटी देत असतात। या राशीचे जातक अत्यंत सुरक्षित आणि स्टेबिलिटी यांना प्रायोरिटी देत असतात। त्यांच्यावर कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर ते शांत राहत नाहीत। कधी ना कधी ते उत्तर देतच असतात, मग ते बोलण्यामधून असो किंवा कृतीमधून असो। त्यांची स्मरणशक्ती अगदी शाबूत असते। अनेक वर्षाच्या गोष्टी सुद्धा त्यांच्या स्मरणामध्ये असतात। परंतु या व्यक्ती प्रेमळ देखील असतात। त्यामुळे कोणाला स्वतःहून इजा करत नाहीत किंवा इतरांकडून स्वतःला हानी पोहोचवून देखील घेत नाहीत। यांचा गुणधर्म म्हणजे जशाचे तसे वागणे हाच असतो। हे जातक अत्यंत प्रेमपूर्ण आपल्या कुटुंबाशी, नातेवाईकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतात। वेळ आलीच तर मित्रांना देखील सन्मान आणि मदतीचा भाव पुढे करतात। त्यांची कल्पनाशक्ती अत्यंत मजबूत असते व समोरच्या व्यक्तीला पाहूनच त्यांच्या मनामध्ये काय चालले असेल याचं ज्ञान त्यांना पूर्वगत असते। म्हणजे एखाद्याच्या व्यक्तिमत्वावरून त्यांचा स्वभाव ओळखण्याची पावर या राशीच्या जातकांमध्ये असते। यालाच आपण इंट्युशन पॉवर असे म्हणू शकतो। आर्थिक स्थिती पाहिली तर या महिन्याची हा महिना आर्थिक स्थितीकरिता चांगला असू शकतो। जर तुम्ही या गोष्टीचा समावेश केला तर कर्क राशीच्या जातकांना मनी मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करता येते, कारण हीच खासियत तुमच्या राशीची आहे। त्यामुळे अगदी हुशारीने पैसा खर्च करा। वायफळ पैसा खर्च करू नका। गुंतवणूक करायची झाल्यास डोळे झाकून कोणताही निर्णय घेऊ नका। याबद्दल चौकशी करा व माहिती असलेल्या व्यक्तींशी संवाद साधा व त्यांचे सल्ले घ्या। यामध्ये तज्ञ असू शकतात किंवा तुमचे वाडवडील असू शकतात, ज्यांना तुमच्यापेक्षा जास्ती माहिती असेल। करिअर व व्यवसाय पाहिले तर तुमच्यासाठी हा महिना सन्मानकारक असणार आहे। कामामध्ये बढती मिळू शकते। तुमच्यावर जबाबदाऱ्या सुद्धा पडू शकतात, त्यामुळे डोळ्यात तेल घालून काम करा। कोणताही निष्काळजीपणा कामामध्ये येऊ नये। परदेशामध्ये काम करायची इच्छा असणाऱ्या जातकांनी या महिन्यात ट्राय केले तर उत्तम राहील, कारण ग्रहस्थिती चांगली असणार आहे। तुमच्यासाठी रिअल इस्टेट, आरोग्य क्षेत्र, लेखन, कलाकार, गायन क्षेत्र, फिजिओलॉजिस्ट असे वेगवेगळे करिअर ऑप्शन्स आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमचे लक आजमावू शकता। तुम्ही थोडे गूढ स्वभावाचे असल्या कारणास रिसर्च मॅनेजमेंट मध्ये देखील उत्तम कामगिरी करू शकता। शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांकरिता नवीन शिकण्याची इच्छा असल्यास तुम्ही त्या करू शकाल, कारण एप्रिल महिना तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती देणारा आहे। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता हा महिना अभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी असणार आहे। कष्ट करणं तुमच्या हातामध्ये आहे, त्यानंतर यश हे तुम्हाला मिळणार, यात तर काही शंकाच नाही। कॉलेजकर मुलांनी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी कोर्सेस केले तर तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे व तुम्ही वेगळं काहीतरी करत आहात याचा फायदा तुम्हाला भविष्यात होणार आहे। नवीन गोष्टी शिकणे कधीही योग्य आहे, ज्याने आपल्या ज्ञानात भर पडल्याशिवाय राहणार नाही। कुटुंबामध्ये पाहिलं तर एप्रिल महिना थोडे ताणतणावकारक गोष्टींना सामोरे जाऊ लागू शकते। त्यामुळे नात्यामध्ये गोडवा टिकवण्याचा प्रयत्न तुम्ही करणे गरजेचे आहे। त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता, आध्यात्मिक ऊर्जा बलवान करू शकता। तेही आपल्या परिवाराला घेऊन एक पिकनिक म्हणजे सहलीचं नियोजन तुम्ही करू शकता, ज्याने परिवारामध्ये झालेले ताणतणावकारक गोष्टींना पूर्णविराम लागेल
व तुम्ही सर्वजण निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवू शकाल। या महिन्यात आरोग्य पाहिले तर थोडे मिक्स म्हणजे संमिश्र स्वरूपाचे ठरू शकणार आहे। तुम्हाला जरा डोकेदुखी जाणवू शकेल व श्रवण करताना तुम्हाला त्रास होण्याचे दिसून येत आहे। यामुळे पुरेशी झोप व आराम करणं गरजेचं असणार आहे। विशेष बाब म्हणजे जेवणावरती लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे। जेवणामध्ये सुद्धा हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा, ज्यामध्ये पालक, मेथी, चुका, शेपू अशा प्रकारच्या भाज्यांचा समावेश असणं गरजेचं आहे। त्या तुमच्या शरीरामध्ये औषध म्हणून काम करणार आहेत। व्यायाम देखील करा, ज्याने तुमचे शरीर स्ट्रेच म्हणजेच लवचिक बनेल। तुमच्याकरिता शुभ दिन हा सोमवार व गुरुवार असतील। या वेळेला नक्कीच भगवान शंकराच्या मंदिरामध्ये दर्शन करीता जावा, ज्याने तुम्हाला एक वेगळीच दैवी अनुभूती होऊ शकणार आहे। मन शांतता मिळणार आहे व तुमच्या करिता शुभ रंग हा पांढरा, पिवळा व लाल असणार आहे। या रंगाच्या वस्तू किंवा वस्त्र तुम्ही तुमच्या सोबत ठेवू शकता व तुम्ही दान सुद्धा करू शकणार आहात। तुमचा चंद्रबळ ह्या महिन्यामध्ये तुम्हाला काय परिणाम देणार आहे हे जाणून घेऊयात। यामध्ये तुम्हाला भावनिक संतुलन करण्याची गरज असणार आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह विचार, सकल आहार व क्षणाची विश्रांती करणं गरजेचं असणार आहे। या महिन्याच्या अखेरीस करायचे उपाय तुम्हाला सुचवण्यात येत आहेत की अन्नदान हा एक पुण्यकर्म मानला गेला आहे, त्यामुळे गरीब व गरजू लोकांकरिता अथवा कोणत्याही पीडित रुग्णांना अन्नदान करा अथवा वस्त्रदान तुम्ही करू शकाल। हनुमानाची पूजा आराधना करू शकता। हनुमान चालीसाचे पठण करा। वाचन तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेअर करा। माहिती आवडली असल्यास लाईक करा। कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता। या स्वामी आपल्या पाठीशी आहेत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।